ही निवडणूक हे मतदार निवडून देतील ही मला शाश्वती आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की अजित मगरला मतदान केलं म्हणजे इनडायरेक्टली संतोष बांगर यांना मतदान केलं, इकून खाल्लं काय निकून खाल्लं काय, म्हणजे तुम्हाला मतदान करू नका असं आष्टीकर म्हणतात। त्यांनी पहिल्यांदा जे बोलले कुठं बोलले मला माहित नाही, पण मी ती क्लिप बघितली आणि त्यांना त्याचं क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं। याच्यातच तुम्ही समजून घ्या की त्यांनी पहिल्यांदा काय म्हणले त्यांना क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं, म्हणजे ते काय करतात नेमके तुम्हाला लक्षात येईल, जनतेला लक्षात येईल। जनता काही एवढी वेडी नाही। जी काही क्लिप व्हायरल होते त्याच्यामुळे एक मतदारामध्ये गैरसमज जातोय की अजित मगरला करू नका, म्हणजे अजित मगरला सुप्त मतदान हे सगळ्यांना माहिती आहे। अजित मगरला शो करायची गरज नाही। अजित मगर मतदारांच्या मनात आहे, मनात। तुम्हाला ही गोष्ट 23 तारखेला कळेल की अजित मगर हे काही हवा नसताना हवा दुसऱ्याचीच आणि निवडून आला अजित मगर, हे तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला बघता। प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ आलाय। प्रचार थांबायला, निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावायला अवघे काही तास शिल्लक आहेत। माझ्यासोबत आहेत कळमनुरीचे अपक्ष उमेदवार अजित मगर। प्रचार संपतोय उद्या, अवघे काही तास शिल्लक आहेत। कसा प्रतिसाद मिळतोय आणि कसा प्रतिसाद आतापर्यंत मिळालाय तुम्हाला विधानसभेत? खूप छान प्रतिसाद आहे, कारण मला ओळखतात अपक्ष या नावानं। कारण मी जिल्हा परिषद मध्ये 2017 मोठ्या मताधिक्यानं त्यावेळेस निवडून आलो होतो। 2019ला सुद्धा मी अपक्ष म्हणूनच सुरुवातीला फॉर्म भरला होता, उमेदवारी दाखल केली होती। नंतर मला वंचित बहुजन आघाडीने एबी फॉर्म दिला आणि मी मग निवडणूक लढलो आणि महाराष्ट्रात नंबर 1 चे मत मी त्यावेळेस घेतले आणि या विधानसभेत नंबर 2 क्रमांकावर राहिलो। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने डॉक्टर टारफे यांना उमेदवारी दिली, जे की तिथं माझा हक्क होता, कारण मी मागच्या नंबर 2 ला होतो, ते नंबर 3 ला होते। मग 5 वर्ष सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी डावललं। मग जनतेत हा सूर आला की जो काम करतो त्याला डावलतात। तो मला बऱ्याच जणांनी सांगितलं, शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही भाऊ फॉर्म भरा, आणि अपक्ष मी उमेदवारी दाखल केली। आणि आज आपण बघत आहात की हे दोन्ही उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही परेशान आहेत। हे कशामुळे परेशान आहेत तर एक काहीच करत नाही आणि एक अति करतो, त्यामुळे ते अपक्षाला यावेळेस निश्चितपणाने कळमनुरी विधानसभेमध्ये इतिहास घडणार आहे, हे मी निश्चितपणे ठामपणे सांगू शकतो। तुमच्या नावासमोर शेतकरी मित्र अशी ही काय पदवी उपाधी लागते, पदवी लागते, कसं काय बरं शेतकरी मित्र अजित मगर असं नेमकं काय? मी कृषी पदवीधर आहे आणि मला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे। आणि मी शेतकऱ्यासाठी या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये सातत्यानं चळवळ करत असतो। मग पीक विम्याच्या संदर्भात असो, पीक कर्जाच्या संदर्भात असो, शेतकऱ्यांच्या विविध योजना त्यांच्या बांधावर नेऊन पोहोचवतो, म्हणून मला शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून इथं संबोधलं जातं। आणि तोच खरा शेतकऱ्याचा मित्र विधानसभेमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्याच्या सर्व प्रश्नावर बोललं पाहिजे, शेतीमालाच्या भावावर बोललं पाहिजे, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी त्याच्यावर बोललं पाहिजे। त्यामुळे मला ही निवडणूक हे मतदार निवडून देतील ही मला शाश्वती आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की अजित मगरला मतदान केलं म्हणजे इनडायरेक्टली संतोष बांगर यांना मतदान केलं, इकून खाल्लं काय निकून खाल्लं काय, म्हणजे तुम्हाला मतदान करू नका असं आष्टीकर म्हणतात। त्यांनी पहिल्यांदा जे बोलले कुठं बोलले मला माहित नाही, पण मी ती क्लिप बघितली आणि त्यांना त्याचं क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं। याच्यातच तुम्ही समजून घ्या की त्यांनी पहिल्यांदा काय म्हणले त्यांना क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं, म्हणजे ते काय करतात नेमके तुम्हाला लक्षात येईल, जनतेला लक्षात येईल। जनता काही एवढी वेडी नाही। जी काही क्लिप व्हायरल होते त्याच्यामुळे एक मतदारामध्ये गैरसमज जातोय की अजित मगरला करू नका, म्हणजे अजित मगरला सुप्त मतदान हे सगळ्यांना माहिती आहे। अजित मगरला शो करायची गरज नाही। अजित मगर मतदारांच्या मनात आहे, मनात। तुम्हाला ही गोष्ट 23 तारखेला कळेल की अजित मगर हे काही हवा नसताना हवा दुसऱ्याचीच आणि निवडून आला अजित मगर, हे तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला बघता। टारफे साहेब म्हणतायत की जे उमेदवार आहेत उबाटा गटाचे की अजित मगर यांची खूप समजूत काढायची प्रयत्न केली, पण ते काय ऐकले नाही त्यांनी, त्यांचं ते मागच्या गोष्टी गेल्या। समजूत काढायचा विषय नाही। कार्यकर्ता 5 वर्ष जो कार्यरत असतो तो शांत बसू शकत नाही आणि त्याला लोक बसू देत नाहीत। आणि मला लोकांनी इथं उमेदवारी दाखल करा असा लोकांचा आग्रह होता, त्या आग्रहाखातीर मी निवडणूक लढवत आहे आणि लोकांसाठीच लढवत आहे। कळमनुरी विधानसभेचं जातीय समीकरण बघितलं तर कसा विजय आपला कसा बांधणार आहात तुम्ही? आता शेतकऱ्यांचा खरा मित्र आधीच सांगितलं मी, मला जातीपातीचं राजकारण जमत नाही। मला सर्व जातीचे लोक लाईक करतात आणि सर्व जातीचा मतदार माझा आहे। माझी जात एकच आहे, शेतकरी माझी जात आहे। काय होईल, विजय होईल आता निश्चित वाटते असं आता वातावरण जर पाहिलं तर? निश्चितपणानं ज्यावेळेस उमेदवारी दाखल केली त्यावेळेस मला वाटत होतं आणि आजही वाटतंय आणि 23 तारखेला त्याचा साक्षात्कार होईल।
2019ला 2 नंबरला होतात, संतोष बांगर 1 नंबरला होते. पण यावेळेस आता काय वाटते की शिवसेनेचं मतदान हे आता 2 शिवसेना पक्ष पुढे नंतर दुभागल्या गेले. आता तुमचा विजय पक्का होईल का आता अपक्षमध्ये तुमचा? इतक्या या कालखंडामध्ये 2-3 वर्षात आपण बघताय की पक्षामध्ये फुटाफुटी होते, कोण कुठं जाते, कोण रात्रीतून उमेदवाऱ्या बदलतात. त्याच्यामुळे लोकांचा पक्षावरचा विश्वास उडालेला आहे. लोकांना सगळं कळालंय की हे पक्ष ज्याच्या ज्याच्या स्वार्थासाठी हे इकडून तिकडे उड्या मारतात. पक्षही बदलतात, पक्षही फुटल्या जातात. पक्ष राहिलेतच कुठं असा प्रश्न निर्माण मग 6-6 3-3 पक्ष एकत्र ताकद होऊन एका पक्ष लढतो, 3-3 पक्ष एकत्र आहेत आणि एका पक्ष लढतो, एक माणूस लढतो. म्हणजे याच्यातून तुम्ही समजून घ्या की अपक्षाची आणि काम करणाऱ्या माणसाची ताकद काय असते. ती कळमनुरी विधानसभेत पैसे वाटल्याचा देखील आरोप होतो. 2-2 हजार महिला जमा करून पैसे वाटले जातात. ही आजची गोष्ट नाही. आचारसंहिता लागायच्या आधीपासून म्हणजे जवळपास आजपासून एक वेगळी लाडकी बहीण योजना चालू झाली असं कळते. 1.25 महिना आचारसंहिता म्हणजे 1.25 महिन्यापासून आचारसंहिता लागू व्हायच्या पासून इथं वाटप चालू आहे. पण आम्हाला त्या गोष्टीची भीती वाटत नाही, कारण काम बोलते. पैशाने जर निवडणुका लढून जिंकल्या असत्या तर अदानी अंबानी या देशाचे पंतप्रधान झाले असते. नक्कीच आपण पाहू शकतो हे अजित मगर आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा उद्या संपणार आहे. तोफा थंडावणार आहेत प्रचाराच्या आणि येणाऱ्या काळात कळमनुरी विधानसभेचा नवा आमदार कोण हे आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, कळमनुरी, हिंगोली.